तुझ्या दादाने घरी बोलवलं, पण मी तुला जाऊ दिलं का? मी तुला हवं तसं हवं तेव्हा माझ्या तालावरती नाचवू शकते. यापुढे हे असंच होत राहणार. पण यात माझं काही चुकलं असं मला अजिबात वाटत नाही. कारण घरातली कामं पूर्ण करणं हे प्रत्येक गृहिणीचं कर्तव्य असतं आणि तेच मी केलंय. आणि मायाताई, तुम्हीच असं म्हणाला होता ना की आता माझ्यात आणि अर्जुनमध्ये वाद निर्माण होतील म्हणून. पण तसं काहीच झालं नाही. उलट मी माझ्या माहेरच्या माणसांपेक्षा माझ्या सासरच्या माणसांना जास्त मान देते. हे बघितल्यानंतर अर्जुनच्या नजरेत मी आणखीन मोठे झाले. तू का घाबरतेस एवढा तुझ्या ताईला? हे बघ मिताली, आज मी जो काही आहे ना तो माझ्या ताईमुळे. हे बघ, असं तुला वाटतं कारण त्यांनी तुझ्या मनावर बिंबवलंय हे सगळं. तू जर का अजूनही त्यांच्या ताटाखालचं मांजर म्हणूनच जगणार असशील ना, तर मी आत्ता या क्षणापासून घरी येणार नाही. मिताली, अजय, फक्त तुझ्यासाठी मी त्यांचा मारही खाल्लाय. त्यामुळे आता मी सांगेन तसंच वागायचं. मिताली, वागणार आहेस की नाही? ठीक आहे. अर्जुन, मला माहिती आहे तू मायाताईंना खूप मानतोस, त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकतोस. पण काय ना अर्जुन, की मायाताई आपल्यासाठी एवढं काही करतात, पण त्यांच्यासाठी काहीच करत नाही. म्हणजे हे बघ अर्जुन, आधी आपण दोघं होतो, आता मितालीही आली. म्हणजे आता घरात 3-3 संसार आहेत. आणि अर्जुन, या सगळ्याचा भार बिचाऱ्या मायाताईंवरती आलाय. अर्जुन, उद्या आपल्यालाही आपलं भविष्य आहे. उद्या आपल्याला मुलं होतील, त्यांचं काय? कुठून आणणार आहेस तू पैसे? बरोबर आहे तुझं. मला एक सांग, ते थोड्या वेळासाठी काम करतात त्याला काय म्हणतात? पार्ट टाइम जॉब. हां, मी ते करेन आणि पैसे कमवेन. चालेल ना? चालेल नाही, धावेल. दिवाळी आली आहे जवळ. आर्या, आता बघ, ही दिवाळी तुझं आणि तुझ्या भावाचं कसं दिवाळ काढते ते. आई, दिवाळी तुला बरे होण्याचे कसले साळे सुस्त आहेत? निदान दिवाळीपर्यंत तरी लंगडत राहा, म्हणजे आपल्याला मजेत राहता येईल. काय म्हणजे मी बरी झालेली असतानाही काठी घेऊन लंगडत चालण्याचं नाटक करू असं म्हणायचं तुला? अगदी बरोबर. तसं तू केलंस तरच आपल्याला इथे राहता येईल. आपल्याला कधी ना कधीतरी आपल्या घरी जावंच लागेल ना. तुलाही तेच हवंय. हे बघ, उद्याचं उद्या बघूया आपण. निदान ही दिवाळी तरी आपण ह्या घरात साजरी करूया. नाश्ता तू गेलास ना आजचा? अरे, रोज माझ्या सुना माझ्यासाठी कितीतरी राबत असतात. म्हणलं चला आज आपणच सगळ्यांसाठी नाश्ता करूया. आपण आतापर्यंत झालं गेलं सगळं विसरून जाऊ. या दिवाळीत मी तुम्हा सगळ्यांसाठी काही कामं ठरवून ठेवली आहेत. ती तुम्ही सगळ्यांनी नीट करायची आहेत, कळलं का? ताई, पण कोणी काय करत ते तर सांग. अर्जुन, गोडाऊनचं सगळं काम तू बघायचंस. अजय, तू घरचा सगळा किराणा सामान वगैरे आणायचं. मिताली, यावर्षी दिवाळीचा फराळ तू आणि मी आपण दोघींनी मिळून करायचा. आर्या, ही लक्ष्मी मातेची मूर्ती, ही मला माझ्या माहेराहून मिळाली आहे. दरवर्षी आम्ही लक्ष्मी पूजनाला हिचीच पूजा करतो. सोन्याची आहे ही मूर्ती. ही मूर्ती तशी जुनी आहे म्हणून हिला पॉलिश करून आणायचंय. मार्केटमध्ये आपल्या ओळखीचं एक सोन्या चांदीचं दुकान आहे, तिथे ही मूर्ती घेऊन जा आणि व्यवस्थित पॉलिश करून घेऊन घे. जमेल ना तुला हे सगळं करायला? नाहीतर मला सांग, मी करते. नाही नाही, मी आणते ना पॉलिश करू. नीट सांभाळू ना, मी माझ्या प्राणापलीकडे जपते या मूर्तीला. हो माहिती, तुम्ही काळजी करू नका, मी पॉलिश करून आणते.